नमस्कार, मी आनंद बाळा बांबार्डेकर, कोकण वाईल्डलाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग। आज दिनांक 22 रोजी सप्टेंबर रोजी किल्ला साफसफाई मोहीम आम्ही खारीचा वाटा म्हणून हातात घेतलेले काम। याचं वैशिष्ट्य असं की आपला सिंधुदुर्ग किल्ला आता हेरिटेज म्हणून वर्ल्ड हेरिटेजमध्ये जावा, याच्यासाठी आम्ही केलेले छोटेसे प्रयत्न। तर माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, तुम्ही किल्ल्यावर येताना पाण्याच्या ज्या बॉटल प्लास्टिक आणता ते तुम्ही तुमच्याबरोबर न्यायचं आहे। किल्ल्यामध्ये नैसर्गिक अस्वच्छता फार कमी आहे, पण मानवनिर्मित घाण भरपूर आहे। हे वारसा आपला, जसं आपलं घराचं मंदिर तसं हा महाराजांनी बांधलेलं मंदिरच आहे। त्या मंदिराची तुम्ही स्वच्छता राखायची ही प्रत्येकाची आपली जबाबदारी आहे। त्याच्यासाठी आमच्यासारख्या अनेक शिवप्रेमी सेवाभावी संस्था इथे काम करत आहेत। तर त्यांना हा तुम्ही टाकलेला कचरा कधी उठवावा लागू नये ही आमची अपेक्षा। इथे नैसर्गिक कचरा आम्ही काढायला सक्षम आहोत, झालेली झाडी काढायला, पण तुम्ही टाकलेलं प्लास्टिकचे चिटकुरे किंवा अशी तुम्ही जी घाण करता, लोक जे इथे येऊन त्याने असं करू नये ही माझी कळकळीची नम्र विनंती। कारण हे प्लास्टिक आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी अतिशय घातक आहे। शक्यतो आपल्या वॉटर बॉटल प्रत्येकाने आणायच्या, त्या घेऊन जायच्या, अशी माझी सगळ्यांना कळकळीची नम्र विनंती। कोकण वाईल्डलाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग उपाध्यक्ष आनंद बांबार्डेकर। माझा नंबर आहे 97 30 81 9001 9730819001। आम्ही प्राण्यांसाठी अहोरात्र 24 तास काम करतो। कुठेही कोणाच्या घरात साप, जखमी प्राणी आढळल्यास जसं वन खात्याला तुम्ही फोन करा, तसाच माझ्याकडे असे आमचे सिंधुदुर्गात जवळजवळ 60 ते 70 माझे प्राणीमित्र अहोरात्र काम करतात, ते सेवा देत आहेत। तर जसे माणसांची ह्या निसर्गामध्ये गरज अशी प्राणी अत्यंत गरजेचे आहेत। कुठे एखादं चुकून जनावर तुमच्या घरात आलं तर मारू नका। एखादा साप कोणी पकडला तर त्याचे सेल्फी ठेवू नका किंवा असं त्याच्याबरोबर किळसवाणे प्रकार करू नका, ही नम्र विनंती। जसं आपल्याला घरच्या गरजा गरजेचे आहेत, तशी झाडं महत्त्वाची आहेत। झाडांचं संरक्षण करा, संवर्धन करा। कुठे जेव्हा फिरायला जाल तेव्हा तुमच्या घरात असलेल्या बिया म्हणजे बाटे असे नेऊन जंगलात टाका, जेणेकरून तिथे पुन्हा झाडं रुजतील। तुम्ही 100 टाकले, त्यातलं एक जरी झाड जगलं तरी तुम्ही मोठं काम, पुण्याचं काम केलं असं तुम्हाला जो आनंद भेटेल ना, तो कुठेच कधी भेटणार नाही। नमस्कार।